नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष आणि अत्यंत महत्त्वपूर्ण बातमीपत्रात तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा काही घडामोडींचा वेध घेणार आहोत ज्यांचा थेट संबंध आमच्या आयुष्याशी, बळीराजाच्या घामाशी आणि राज्याच्या बदलत्या राजकीय आणि नैसर्गिक वातावरणाशी आहे. एकीकडे निसर्गाचा लपंडाव सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राजकारणाच्या या बुद्धिबळात सामान्य शेतकरी मात्र आशेने आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आजच्या बातम्यांमध्ये आपण पाहणार आहोत की कशी सरकारी धोरणे आणि निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे. अनेक मोठे निर्णय, राजकीय पडद्यामागच्या हालचाली आणि बाजारातील चढउतार या सर्व गोष्टी आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात लपलेली प्रत्येक माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सुरुवात करूया एका अत्यंत दिलासादायक बातमीने. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षांमध्ये चांगलीच जुंपली होती. विरोधकांकडून सरकारवर शेतकरी विरोधी असल्याचा ठपका ठेवला जात होता. याच राजकीय दबावामुळे म्हणा किंवा प्रशासकीय हालचालींमुळे कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या तिसऱ्या यादीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. प्राप्त माहितीनुसार या तिसऱ्या यादीमध्ये तब्बल 6,30,000च्या जवळपास लाभार्थी शेतकरी समाविष्ट असणार आहेत. या पात्र शेतकऱ्यांसाठी एकूण 580 कोटी रुपयांचा भरीव निधी वितरित होणार असल्याची अत्यंत खात्रीलायक माहिती समोर येत आहे. हा निर्णय म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. खत अनुदानाच्या बाबतीतही एक मोठी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 5 महिन्यांच्या कालावधीत शासनाकडून तब्बल 58% खत अनुदानाची रक्कम खर्च करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयात युरियासाठी जी तरतूद करण्यात आली होती त्यापैकी 92% तरतूद आता संपुष्टात आली आहे. याचाच अर्थ आयात युरियावरती सरकारचा खूप मोठा खर्च झालेला आहे. विरोधक मात्र यावरून असा सवाल उपस्थित करत आहेत की एवढा मोठा निधी खर्च होऊनही खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर खते का पोहोचत नाहीत. या खतटंचाईच्या राजकारणात शेतकरी मात्र भरडला जात आहे. साखर उद्योगामध्ये तर वेगळेच राजकारण शिजत आहे. साखरेच्या वाढत्या दराला साठेबाजीत सर्वस्वी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विस्माचे अध्यक्ष बी ठोंबरे यांनी केला आहे. काही विशिष्ट राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली असलेल्या व्यापाऱ्यांकडून ही साठेबाजी होत असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेची मागणी वाढलेली आहे. यामुळे केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी 4 वर्षांनंतर उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गव्हाचा विक्रमी साठा उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आला. तसेच दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आता एक नवा नियम लागू केला आहे, ज्यानुसार आयात केलेली साखर अवघ्या 2 महिन्यांमध्ये विकणे बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे साखरेच्या दरामध्ये चढउतार पाहायला मिळत असून साखरेच्या दरात प्रति किलो 5 रुपयांची घसरण बघायला मिळाली आहे. गेल्या 15 जुलैपासून साखरेच्या दरात झपाट्याने तब्बल 18 रुपयांची वाढ झाली होती. मात्र आता या घसरणीमुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अल निनोचे संकट आता आणखी गडद झालेले आहे. पुढचे काही दिवस जोरदार पावसाची कोणतीही शक्यता नाही. हलक्या स्वरूपाच्या सरींवरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे चिंता आणखी वाढली आहे. त्यातच साखरेच्या पाठोपाठ आता बाजारामध्ये गुळाच्या भावाचाही भडका उडाला आहे. गुळाचे भाव प्रति किलो 80 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. या महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत असताना राजकीय नेते मात्र केवळ आश्वासनांची खैरात वाटत आहेत. पावसाच्या दीर्घखंडाने संत्रा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. उमरेड परिसरातील हे चित्र अत्यंत विदारक आहे. जमिनीतील ओलावा झपाट्याने घटल्याने संत्र्याच्या झाडांवरती प्रचंड ताण येत आहे आणि संत्र्यांची मोठ्या प्रमाणावर फळगळ सुरू झाली आहे. शेतकरी अत्यंत चिंतेमध्ये सापडला आहे. दुसरीकडे कर्जमाफीच्या बाबतीत प्रशासकीय दिरंगाईचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसत आहे. तब्बल 5,000 शेतकऱ्यांचे ग्रीव्हान्स क्रमांक अजूनही प्रलंबित आहेत. जोपर्यंत फार्मर आयडी क्रमांक प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी कसा, असा उद्विग्न सवाल शेतकरी विचारत आहेत. या प्रशासकीय गोंधळाला अधिकारी जबाबदार आहेत की धोरणकर्ते, यावर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. शेतीला ऊर्जेची नवी ताकद देण्यासाठी कृषी विद्यापीठाचे संशोधन नक्कीच दिशादर्शक ठरत आहे. मात्र वास्तवात शेतामधील वीज पुरवठा अत्यंत अनियमित असल्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे. संतप्त शेतकऱ्यांनी थेट कोलोरी उपकेंद्रावर धडक मारून आपला रोष व्यक्त केला आहे. दिवसा सलग 10 तास वीज पुरवठा मिळावा अशी आग्रही मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काही स्थानिक राजकीय नेत्यांनी हवा दिल्याचीही चर्चा आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मात्र एक वेगळेच सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. फिटनेस प्रेमींच्या वाढत्या संख्येमुळे तिथे आता अव्होकॅडो आणि किवी यांसारख्या विदेशी फळांची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे. शेतकरी आता या आधुनिक पिकांकडे वळत आहेत. परंतु पारंपरिक पिकांची अवस्था मात्र वाईट आहे. सोयाबीन पिकावरती किडींचे मोठे संकट घोंघावत आहे.
कृषी तज्ज्ञांनी IPM म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. किडीची लक्षणे वेळीच ओळखणे आणि आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक बनले आहे. पावसाळ्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर फुलगळती झाली असून शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. विदर्भातील साखरखेडा आणि चिखली परिसरामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. गेल्या 15 दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये केवळ एकाच दिवशी पावसाने हजेरी लावली. चिखली तालुक्यामध्ये गेल्या 86 दिवसांपैकी तब्बल 59 दिवस पावसाची दडी होती. जुलै महिन्याने जरी शेतकऱ्यांना तारले असले तरी ऑगस्ट महिन्याने मात्र त्यांना पुन्हा हुलकावणी दिली असून चिंता वाढवली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये तर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यामध्ये आजअखेर केवळ 151.90 मिलीमीटर इतकाच पाऊस झाला आहे. 11,934 हेक्टर क्षेत्रावरील पेरणी आता पावसाअभावी धोक्यात सापडली आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी अंदाज समितीने केल्यानंतर आता अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विरोधी पक्ष यावरून प्रशासनाच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका करत आहेत. शेतामध्ये पिकांचे नुकसान केवळ हवामानामुळेच होत नाहीये, तर रानडुकरे, हरिण आणि रोही यांसारख्या वन्य प्राण्यांकडूनही पिकांची प्रचंड नासधूस केली जात आहे. यामुळे शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांची सुरक्षितता सुद्धा धोक्यात आली आहे. वन विभागाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वाळूज परिसरामध्ये तर रानडुकरांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. दिवसा झाडाझुडपांमध्ये लपून बसणारे हे प्राणी रात्रीच्या वेळी शेतामध्ये घुसून पिकांचा फडशा पाडत आहेत. दरम्यान शासनाने शेतकरी मित्र बनण्याची एक नवी योजना आणली आहे. एका सजेला एक शेतकरी मित्र नियुक्त केला जाणार असून एकूण 536 मित्रांची नियुक्ती होणार आहे. त्यांना दरमहा 1,500 रुपये मानधन दिले जाईल. हे शेतकरी मित्र शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यामधील महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. ही योजना म्हणजे निवडणुकांपूर्वी तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा सरकारचा एक डाव असल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे. बाजारभावाचा विचार केला तर उडदाच्या दरामध्ये यंदा चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे. बार्शीच्या बाजारपेठेमध्ये उडदाला तब्बल 8,700 रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळत आहे. दररोज 700 कट्ट्यांची आवक होत असली तरी उत्पादनात तब्बल 75% घट झाली आहे. आगामी काळामध्ये उडदाची आवक वाढण्याची शक्यता आहे. कांद्याच्या दरामध्येही बदलत्या वातावरणाचा फटका बसत असून आवक घटल्याने आणखी 1.5 महिना तरी कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या बाबतीत बोलायचे झाले तर कांद्याची दिल्लीवारी रखडली होती. तब्बल 16 तासांच्या प्रतीक्षेनंतर लासलगाव येथून 840 टन कांद्यासह मालगाडी अखेर दिल्लीकडे रवाना झाली. मालेगाव बाजार समितीमध्ये ओल्या मक्याला 2701 रुपये प्रति क्विंटल असा हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला आहे. ही एक सकारात्मक बाब असली तरी बहुतांश ठिकाणी परिस्थिती निराशाजनक आहे. कसमादे पट्ट्यामध्ये गेल्या 25 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पिकांच्या वाढीवर अत्यंत विपरीत परिणाम झाला असून संपूर्ण हंगामच वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येवला तालुक्यामध्येही पावसाने दडी मारल्याने तब्बल 32,000 हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहेत. पिकांची वाढ खुंटली असून उत्तर पूर्व भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा कठीण काळामध्ये पालखेड डाव्या कालव्याच्या काही भागाला मात्र थोडाफार आधार मिळत आहे. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 518.5 कोटी रुपये बँकांना वर्ग करण्यात आले आहेत. नुकतेच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे 287.34 कोटी रुपये खात्यात जमा झाले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या या दुसऱ्या यादीमध्ये 24,000 शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांच्यामध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे. ठिबक सिंचनाच्या अनुदानाची चिंताही आता मिटली आहे. गरजू शेतकऱ्यांना आता डिजिटल चलनाद्वारे फ्रंट एंड सबसिडी आधीच मिळणार आहे. परंतु एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार मुलांचे महत्त्वाचे अपडेट न केल्यास त्यांचे रेकॉर्ड धोक्यामध्ये येऊ शकते आणि ते लाभाला मुकू शकतात. बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 82,786 मुलांचे मॅपिंग अपूर्ण आहे. त्यामुळे तत्काळ कॅम्प घेण्याच्या सूचना शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. एकीकडे सरकार योजनांची घोषणा करत आहे तर दुसरीकडे गरिबांच्या ताटात मात्र माती कालवली जात आहे. गरीब जनतेच्या माथी असे सडलेले धान्य मारले जात आहे जे जनावरेही खाणार नाहीत. गेल्या 3 महिन्यांपासून असा निकृष्ट दर्जाचा धान्याचा पुरवठा होत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामागे मोठे रेशन माफिया आणि काही राजकीय नेत्यांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप होत आहे. लाखणी तालुक्यामधील 1890 रेशन कार्डधारक कारवाईच्या रडारवर आले आहेत. उत्पन्न लपवणे, डुप्लिकेट कार्ड बाळगणे अशा विविध कारणांमुळे अपात्र लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तिरोड्यामध्येही रेशन लाभार्थ्यांची मिशन सुधार अंतर्गत छाननी सुरू असून अपात्र नावे वगळण्याची मोठी कारवाई केली जाणार आहे.
पाण्याचा प्रश्नही राज्यात गंभीर स्वरूप धारण करत आहे. जायकवाडी धरणाचे पाणी गल्हाटीमध्ये सोडावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कडशी आंदोलन छेडले आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. भोकरदन परिसरामध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. धरणे तहानलेली असल्याने 50 गावांची तहान कशी भागणार हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. टंचाईची चाहूल आता स्पष्टपणे लागू लागली आहे. पेचच्या पाणी प्रश्नावर मात्र कोच्ची बॅरेज ते नवेगाव खैरी योजना हा एक चांगला पर्याय ठरत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, कारण 62 किलोमीटरचा हा जुना प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये 640 नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहेत. 15 सप्टेंबरपर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत असून यासाठी 12वी पास असण्याची अट घालण्यात आली आहे. याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारची स्वाधार शिष्यवृत्ती योजना राबवली जात असून वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज केल्यासच त्यांना या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. सोयाबीनच्या दरामध्ये मात्र मोठी ओहोटी सुरू झाली आहे. अवघ्या 4 दिवसांत सोयाबीनच्या दरात 810 रुपयांची मोठी घसरण झाली असून दर 6,500वरून थेट 60,000 रुपयांच्या खाली आले आहेत. यंदाही सोयाबीनचे क्षेत्र राज्यात सर्वाधिक आहे. मात्र दराचा कोणताही भरोसा नसल्याने शेतकरी अत्यंत त्रस्त झाले आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये कर्जमुक्तीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये 348 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून यामुळे 44,713 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्येही 34,000 शेतकऱ्यांसाठी 295 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यघर योजना राबवली जात आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना अवघे 2,500 रुपये भरून आपल्या घराच्या छतावर 1 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेसाठी उर्वरित 47,500 रुपयांचे अनुदान थेट शासन देणार आहे. खते मिळवण्याची प्रक्रियाही आता सुलभ झाली आहे. शेतकऱ्यांना आता घरबसल्या FFS ॲप्लिकेशनद्वारे खतांची खरेदी करता येणार आहे. या ॲपवरून खतांचे आगाऊ बुकिंग करता येईल आणि QR कोड दाखवून शेतकऱ्यांना थेट खत मिळेल. यामुळे खतांचा काळा बाजार थांबेल असा सरकारचा दावा आहे. तर हा केवळ एक तांत्रिक फार्स असल्याचे विरोधक म्हणत आहेत. पिकांवरील रोगांचे प्रमाणही वाढत आहे. कापूस पिकामध्ये मॅक्रोफोमिना म्हणजेच मूळकूज या भयानक रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. पावसाचा मोठा खंड यासाठी कारणीभूत ठरत असून शेतकऱ्यांनी वेळीच रासायनिक उपाययोजना कराव्यात असा सल्ला दिला जात आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये भात शेतीवरती करपा रोगाचे मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची तूट तब्बल 41% पोहोचली आहे. 5 तालुक्यांची सरासरी 80% खाली आहे. पावसाअभावी पेरणीचा खर्चही निघणार नसल्याचे पाहून असोदा परिसरातील एका हवालदिल शेतकऱ्याने चक्क आपल्या उडीद पिकावर रोटावेटर फिरवला आहे. हे चित्र अत्यंत हृदयद्रावक आहे. राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत अवघा 45%च पाऊस झाला आहे. पावसाची ही तूट आता वाढू लागली असून पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होत आहे. वाढत्या तापमानामुळे खरीप हंगाम पूर्णपणे संकटात सापडला आहे. बळवंतसह पूर्व भागामध्ये येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास 50% हंगाम वाया जाईल अशी भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे महसूल सेवकांना पीक विम्याची नोंदणी करताना ई-पीक पाहणीच्या मॅपिंग अभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पीक विमा आणि शासकीय मदत मिळण्याच्या मार्गामध्ये एक मोठा स्पीड ब्रेकर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 1.1